मी तुझी रे भाग 11। अक्षूला त्रास होऊ नये म्हणून रिया ही स्वतःला सावरते। हो अक्षू, मी ठीक आहे, तू नको स्वतःला दोष देऊ। दोघंही एकमेकांना सावरत एकमेकांच्या हातात घेऊन पुढं लग्न होईपर्यंत अशी चूक करायची नाही हे कबूल करतात। मग अक्षू ही तिला हसवण्यासाठी बोलतो, म्हणजे मॅडम अजून 1.5 महिना मी तुझ्यापासून लांब राहायचं? हो ना, मग नंतर तर तू माझीच होशील ना? अक्षू तू गप्प बस हां, ती लाजत बोलते। पाऊस बंद होतो, दोघीही शामू काकांना भेटून जाण्यासाठी निघतात। अक्षूला राहून राहून गिल्टी फील होत असतं। मी कधीही कॉलेजमध्ये कुठल्याच मुलीकडे न बघणारा मुलगा, कधीच कुठली मर्यादा ओलांडली नाही आजपर्यंत। आईसाहेबांचे संस्कार नेहमी पाळत आलो। तसं पाहिलं तर रिया आणि प्रिया शिवाय मैत्रीही नव्हती मला, आणि आज एवढी मोठी चूक करून बसलोय। काय वाटत असेल रियाला? ती बोलून दाखवत नाही, पण तिलाही खूप वाईट वाटत असेल, दिसतंय तिच्या चेहऱ्यावर। हे खरं आहे की रिया माझी होणारी बायको आहे, पण ही चूक नव्हती करायला पाहिजे। तो पश्चाताप करत असतो, मनातच बोलत असतो, विचारांचा काहूल माजलेला असतो। रियालाही ते जाणवतं। अक्षू अक्षू ती हाक मारते। तिच्या हाकेला तो भानावर येतो। काय ग, काही बोललीस का तू? हो, गाडी थांबव, रिया बोलते। काय झालं? थांबव तर अगोदर, तो गाडी थांबवत बोलतो। हां बोल, इकडे बघ माझ्या डोळ्यात, ती बोलते। काय झालं रिया, बघ ना तू, तो तिच्याकडे तिच्या डोळ्यात बघतो, त्याचा हात पकडत बोलतो। अक्षू नको एवढा विचार करू, आपलं प्रेम खरं आहे ना, जे झालं ते चुकून झालं। तू स्वतःला किती त्रास करून घेणार आहेस, आणि तसंही मी तुझी बायको आहे ना, हे तर कोणी नाही बदलू शकणार। रिया मी तुला आयुष्यभर साथ देईन, तू फक्त माझीच आहे, मग झालं तर विसर सगळं, रिया त्याला समजावत बोलते। अक्षू तिचा हात पकडत बोलतो, रिया तूही विसरली सगळं? रियाला खरं तर मनातून खूप पश्चाताप होत असतो, पण ती नॉर्मल झाली नाही तर अक्षूही सतत गिल्टी फील करत राहील, म्हणून ती त्याचा हात पकडत बोलते, हो अक्षू मी विसरले सगळं, तूही विसर। मग दोघेही थोडंसं मन हलकं करून हसतात। एकमेकांबरोबर भावी आयुष्याची स्वप्न बघत घरी जातात, पण दोघांच्याही मनात एक सल असतेच। नकळत का होईना पण खूप मोठी चूक घडल्याची अक्षूची गाडी रियाच्या घरासमोर गेटसमोर येऊन थांबते। दोघेही लिफ्टमधून रियाच्या घरी जातात। दरवाजा उघडताच ताई समोर दिसते। ताईला बघून तिला नेहमीसारखा आनंद नाही होत, उलट ताई इथे कशी म्हणून ती मनातून घाबरते। ताईचं तिला येऊन मिठी मारते। रिया, पहिल्यांदा राहिलीस हां तू गावी एवढ्या दिवस, कसं काय वाटलं गाव? ताई हसत हसत विचारते। ताईच्या या प्रश्नाचे रियाने तुटत उत्तर दिलं। ताई बोलत होती पण रियाचं लक्ष लागत नव्हतं, आणि ते ताईला जाणवत होतं। अक्षूही थोडासा नाश्ता करून तिला बाय करून निघून गेला। ताईला त्या दोघांचं निरीक्षण करत होती। रिया आणि अक्षूचे पडलेले चेहरे बघून तिला असं वाटत होतं की काहीतरी झाले। अक्षू गेला की रिया ही मी थकले, प्रवास करून मी आराम करते असं बोलून तिच्या रूममध्ये गेली। आई तिच्या कामात रमली होती। थोड्या वेळाने रियाच्या रूममध्ये गेली। रिया मात्र खिडकीतून बसून एकटक बाहेर बघत होती। तिच्या डोक्यात राहून राहून फार्म हाऊसवर घडलेली गोष्ट समोर दिसत होती। ताई तिच्या पाठीमागून निरीक्षण करत होती, विचार करत होती की काय झाले हिला, आल्यापासून अशी गप्प गप्पच आहे, अक्षूबरोबर भांडण तर नाही झालंय ना हिचं? मग शेवटी ताई पाठीमागून रिया जवळ येते, तिच्या खांद्यावर हात ठेवते। असं अचानक ताईने हात ठेवल्यामुळं ती एकदम दचकते आणि पटकन डोळ्यातले पाणी लपवत स्वतःला सावरत खोटं अश्रू तोंडावर आणत गोंधळून जाते। काय ग, काय हवंय का ताई तुला? ताई बोलते, मला काही नकोय, पण तुला काय झालंय छोटी? काही नाही, कुठे काय, तू आल्यापासून बघते अशी गप्पच गप्प आहे। अगं काही नाही ताई, थोडंसं डोकं दुखते, ती तोंड फिरवत बोलते। छोटी तुला खोटं बोलता येत नाही, सांग मला खरं ते। ताईचा आवाज चढतो। आता मात्र रियाला स्वतःला सावरणं कंट्रोल होत नाही। तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूचा पाट वाहू लागतो। ताई तिच्या हाताला पकडत मोठ्याने ओरडते, बोल पटकन छोटी, माझा जीव घाबरतोय आता, पटकन बोल। तेवढ्यातच बाहेरून आईचा आवाज येतो, काय ग सावी, काय झालं? ताई स्वतःला सावरत बोलते, काही नाही आई, काही नाही, आणि पटकन बेडरूमचा दरवाजा लावते। सांगणार आहेस का तू आता? ताई परत बोलते। रिया मात्र रडत असते। अक्षू काही बोलला का तुला?
रिया फक्त मानेने नाही असं उत्तर देते. तू सांगणार आहेस की नाही मला छोटी? ताई परत परत बोलत असते. रिया ताईच्या गळ्यात पडून हुंदके देऊन देऊन रडू लागते. ताई मात्र जास्तच घाबरते. काय ग छोटी, काय झालंय तुला? तू बस खाली, पहिलं शांत हो आणि आता बोल. रिया रडत रडत ताईंचा हात पकडत बोलते. ताई खूप मोठी चूक झाली ग माझ्याकडनं. रियाच्या या बोलण्याने ताई बोलते. म्हणजे? मग रिया तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. ताई तिला जोरात कानाखाली मारते. असं कसं ग चुकून झालं रिया? तुला माहिती तरी आहे का तू किती मोठी चूक केली ते? ताई उभा असते. ती पटकन बेडवर खाली पाय सोडून बसते. तिला राग अनावर येतो. रिया तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असते. आजपर्यंत तिची ही चूक तुझी सगळ्यात मोठी चूक आहे रिया. मलाच कळत नाही कसं वागू तुझ्याशी आणि काय बोलू तुला. ताईला संताप अनावर होतो. आणि काय ग तो अक्षय पण असा कसा? ती कल्पनाही नाही करू शकत मी. ताई बोलते. ताई त्याची एकट्याची चूक नाही ग. रिया रडत रडत बोलते. हो रिया, पण या चुकीची शिक्षा पुरुषांना नाही भोगावी लागत. ती नेहमी स्त्रियांनाच भोगावी लागते. कारण स्त्रियाच्या शरीराची रचना निसर्गाने तशीच केली असते. पुरुषांचं काय ग? तुला कसं काही कळत नाही छोटी? ताई ही रडायला लागते. छोटी, तुझी कुठलीही चूक मी माफ केली असती, पण ही चूक माफ करण्यासारखी नाही. रिया तिचा हात पकडून बोलते. ताई तू तरी समजून घे ना मला. खरंच खूप पश्चाताप होत आहे ग ताई. मलाही नाही तर अक्षूलाही खूप पश्चाताप होत आहे ग. ताई बोलते. वेळ गेल्यावर रिया पश्चाताप करूनही काही हाती राहत नाही. प्रत्येक गोष्टींची एक मर्यादा असते रिया. आणि तीच तर खरी कसोटी असते मर्यादा पाळण्याची. पण तुम्ही आजकालची तरुण पिढी तुम्हाला कुठल्याच गोष्टीची वाट बघत बसत नाही. तुम्हाला दिलेल्या मोकळ्या बंधनाचा फायदा घेत राहता. एवढंच लाड करणारी तिची ताई आज तिला खूप बोलत होती. आणि रिया रडत होती. तिला समजावत होती. पण ताईचा राग काही कमी होत नव्हता. रिया ताईजवळ गयावया करत होती. फक्त एकदा माफ कर ना ग तुझ्या छोटीला. इथून पुढं कधीच कुठली चूक नाही होणार माझ्याकडून. रिया मी माफ करणारी कोण तुला? मला फक्त तुझी काळजी वाटते म्हणून बोलते मी. देव न करो आणि काही उलट सुलट न घडो रिया. रिया किती विश्वास ठेवला ग आई बाबांनी आपल्यावर. मग त्या विश्वासाची परतफेड अशी करणार आहेस का? त्यांना कळलं तर काय वाटेल याचा विचार केलास का तू कधी? ताई बोलत होती. तेवढ्यातच आईने दोघींना हाक मारली. चला ग जेवायला. सगळ्या गप्पा काय आजच मारणार आहेत की का? आई बोलली. आईबाबांना काही कळू नये म्हणून ताईने पूर्ण काळजी घेतली. वातावरण नीट ठेवायची. जेवण कसं तरी करून रिया गुपचूप जाऊन झोपली. सकाळी सगळे उठले. रियाला उठवण्यासाठी ताई तिच्या जवळ गेली तर तिला भरभरून ताप आला होता. तिला थंडी वाजत होती. एवढा ताप आलेला बघून ताईही घाबरली. तिने आईला सांगितलं. रियाला खूप ताप आलाय. तिला पांघरून काढून उठायला ही येत नव्हतं. थंडीने ती कुडकुडत होती. शेवटी आईने त्याच्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून घरी बोलवून घेतलं. आईबाबांनाही काळजी करत होते. ताई मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या करून तिच्या डोक्यावर ठेवत होती. तिलाही वाटलं उगीच छोटीला मी एवढं बोलले. तिची अवस्था ताईलाही बघवत नव्हती. डॉक्टरांनी चेक करून गोळ्या औषध लिहून दिली. काही नाही, व्हायरल ताप आहे, काळजी करू नका सांगितलं आणि डॉक्टर निघून गेले. तिला ताप आणि गोळ्यामुळे गुंगी येत होती. ती झोपी गेली. ताई मात्र सारखं येऊन तिच्या उशाशी बसून राहायची. छोटी, मला माहीत आहे ग, तू खूप प्रामाणिक आहे. तुझ्याकडून चूक झाली. मी उगीच तुला एवढं बोलले. त्यामुळं तुला ताप आला. मला माफ कर. ताई विचार करत होती. तुझ्यावर कुठलंच संकट येऊ नये असं वाटतं. अजून काय अपेक्षा असणार ग छोटी? ताई ही ठरवते. अगोदरच तिला खूप त्रास झालाय, त्यात मी अजून भर. मी आता नाही काही बोलणार. तिला तिच्या केसावरून हात फिरवत ताई बोलते. तेवढ्यातच रिया डोळे उघडते. तिला तापामुळे खूप विकनेस जाणवतो. ती ताईचा हात पकडते. ताई तिला त्रास होऊ नये म्हणून स्वतःला सावरते आणि तिच्याकडे बघून हसते. रिया ही हलकीशी स्माईल करत तिला बोलते. ताई तू रागावली नाहीस ना ग माझ्यावर? नाही ग वेडाबाई, ते सगळं विसरून आता असं पडून राहिलीस तर लग्नाची शॉपिंग कधी होणार? ताईला नॉर्मल बघून तिला खूप बरं वाटतं. पण तिचा ताप काही कमी होत नाही. म्हणून ताई परत मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवते. रियाला परत झोप येते. तेवढ्यातच अक्षूचा फोन येतो.
ताई तिच्याकडे बघते. ताई त्याला सांगू नको मी आजारी आहे ते. शॉपिंगला आलोय बाहेर, बोल त्याला. अगं पण तो कुठे आहे बोलेल ना तो. सांग वॉशरूममध्ये आहे. ते अक्षू खूप हळवा आहे ग. उगाच काळजी करत बसेल तो आणि परत स्वतःला दोष देत राहील. तो हो ठीक आहे. तू शांत झोप मी सांगते. अक्षूला तू जे बोलले तसंच. अरे अक्षू मी ताई बोलते. आम्ही दोघी शॉपिंगला आलोय आणि रिया नाही जवळ, ती आतमध्ये आहे. काहीतरी घेत बहुतेक मी सांगते तिला. तुझा फोन येऊन गेल्याचा. ठीक आहे बोलत अक्षूही फोन ठेवतो. रिया तशीच गुंगीत झोपी जाते. रिया नेहमी दुसऱ्यांचाच विचार अगोदर करते आणि स्वतःला त्रास करून घेते. कसं होणार ग तुझं? ताई तिच्या डोक्यावरून हात ठेवून बोलत असते. थोड्या दिवसांनी दोघंही सगळं विसरून परत नॉर्मल होतात. 15 दिवस असेच निघून जातात. दोन्ही घरात लग्नाच्या तयारी मोठ्या प्रमाणात चालू करायचं ठरवतात. रियाही दररोज ऑफिसला जात असते. रियाचं काम, ऑफिसचा स्टाफला मिळून मिसळून घेणे हे बघून अक्षूचे बाबाही खुश असतात. कामाच्या बऱ्याच गोष्टी ते रियाबरोबर शेअर करत असतात. दोघेही भान हरपून एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात. अक्षूला तर असं वाटतं असतं की कधी एकदा रिया घरी येईल. फार्म हाऊसवर जे घडलं ते, तो अक्षूचा स्पर्श तिला नेहमी आठवत असतो. अक्षूचा स्पर्श, त्या स्पर्शाला अक्षूने दिलेला सुखद वेदनाही किती हव्याहव्याशा वाटणाऱ्या होत्या. हे सगळं आठवलं तरी तिच्या अंगावर शहारे उभरतात. स्वतःशी लाजून चूर होते. अक्षूलाही न राहून तो स्पर्श आठवतो. तिची ओढ मग जास्तच वाढत राहते. प्रेम फुलत असतं दोघांच्या मनात. तसंच घरातली मंडळीही आता लग्नाच्या तयारीत असतात. हे बघून दोघंही खूप खुश असतात. अगदी सगळी सुरळीत चालू असतानाच कुठेतरी मासे शिंकते. म्हणतात ना की आयुष्यात सगळ्या गोष्टी सहज सरळ कधीच होत नाही आणि झाल्या तर मग ते आयुष्य कसलं. एके दिवशी अक्षू मीटिंगनिमित्त एका दिवसांसाठी बाहेरगावी जातो. रियाही नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये असते. आज प्रियाही आलेली असते. सगळा स्टाफ घरी जातो. त्यांचा दादाही दुसऱ्या ऑफिसमध्ये असतो. रियाही सगळं आवरून घरी जाण्यासाठी निघते. ती अक्षूंच्या बाबांना सांगण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये जाते. तिथं अक्षूच्या बाबांना बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना पूर्ण घाम फुटलेला असतो. ते डोक्यात हात लावून बसलेले असतात. ती पडतच त्यांच्याकडे जाते आणि काय झालं बाबा, तुमची तब्येत ठीक नाही का? डॉक्टरांना फोन लावू का? ती पुरत गडबडून जाते. फोन करणारच तोच बाबा बोलतात. नको करू डॉक्टरांना फोन, मी ठीक आहे. त्यांना एवढं हताश तिने याआधी कधीच बघितलेलं नसतं. बाबा पाणी घ्या. तुम्ही ती पाणी त्यांच्या हातात ठेवते तर त्यांचा हात थरथरत असतो. ते गटागटा सगळा ग्लास संपून टाकतात. रिया जास्तच घाबरून बोलते. बाबा काय झालं? सगळं ठीक आहे